नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे जानकी ओवीला म्हणत असते की ओवी ही आपली फॅमिली आहे आणि फॅमिलीमध्ये छोट्या मोठ्या गोष्टी या घडतच राहतात. म्हणून काय आपण लगेच रागून हे घर सोडून जायचं का? नाही ना. तेव्हा तू आजीला सांगशील ना की आम्ही काही नाही केले, हे घर सोडून आम्ही जात नाही, असं तू सांगशील ना? तेव्हा ओवी म्हणते, हो आई, तू नको काळजी करू आणि तू रडू नकोस. मी जाते आजीबरोबर बोलायला, मी आजीला सांगते. तेव्हा इथे ओवी जात असताना ऋषिकेश तिला आवाज देतो आणि म्हणतो, थांब ओवी. तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश असं काय करताय तुम्ही? अहो हे आपलं कुटुंब आहे. आई आपल्यावरती रागवले असतील म्हणून आपण लगेच घर सोडून जायचं का? ओवी जाते ना आईंबरोबर बोलायला, तिला जाऊ दे ना. ऋषिकेश म्हणतो, हे बघ जानकी, माझी मुलगी कुठेही जाणार नाही आहे आणि माझ्या बायकोने त्या सगळ्यांसमोर पदर पसरून झाला आहे. मग आता माझी मुलगी त्या सगळ्यांसमोर पदर पसरायला अजिबात जाणार नाही आहे. मी सांगितलं ना जानकी, आपण इथे आता थांबायचं नाही, आपण हे घर सोडून चाललो आहे. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, अहो असं काय करताय? आईंचा गैरसमज झाला आहे. ते ऐश्वर्या हे सगळं मुद्दामून करते, तुम्हाला माहिती आहे ना. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी, तुला जर वाटत असेल की माझा अजून इथे संताप होऊ नये तर तू माझा ऐकणार आहेस. माझी मुलगी त्यांच्या हातापाया जोडायला जाणार नाही आहे. एक काम कर ओवी, आता आपण हे घर सोडून जातो आहे, तू जा बरं. तुझे बाहेर कपडे सुकतायत ना, ते घेऊन ये जा. तेव्हा ओवी म्हणत असते, पण आपणच जायचं फक्त, आणि आजी आणि नाना आजोबा ते नाही येणार का आपल्याबरोबर? त्यांच्याशिवाय मी नाही जाणार बाबा. तुम्हाला माहिती आहे ना, सारंग काकाबरोबर मी किती खेळते, आजी मला एक्स्ट्रा आईस्क्रीम देते आणि नाना आजोबा मला पार्कमध्ये घेऊन जातात. त्यांच्याशिवाय मी कशी राहणार आहे तिथे? आणि बाबा, तुम्हालासुद्धा या सगळ्यांची आठवण येईलच ना, मग का बरं जातो आहे आपण? तेव्हा जानकी म्हणते, सांगा ना ऋषिकेश, आता बोला, तुम्ही काय बोलताय? हे बघा ओवी काय विचारते तुम्हाला. अहो ही सगळी आपली माणसं आहेत, यांच्याशिवाय आपण कसं काय राहायचं? तेव्हा इथे आता ऋषिकेश म्हणत असतो की जानकी, जसे हे लोक आपल्याशिवाय राहतील, कळलं तुला? आता ही माणसं आपली नाही आहेत, ही नाती गोती आपली नाही आहेत. अगं या घरामध्ये कुणाचा विश्वास जर तुझ्यावरती नाही आहे, आपण इथे कशाला थांबायचं? आणि हे बघ जानकी, आता मी तुला शेवटचं सांगतोय, तुझी बॅग भर आणि आपण लगेचच इथून निघतोय. तेव्हा इथे ऋषिकेश आता दागिनेसुद्धा जानकीचे भरत असतो इथे बॅगमध्ये. तेव्हा इथे ऐश्वर्या त्यांनी म्हणते, हे काय काय चाललंय तुमचं? हे दागिने कुठे घेऊन जात आहे? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हे दागिने माझ्या बायकोचे आहेत आणि हक्काचे आहेत. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते की तुम्ही विसरले आहेत का? हे घर, हे दागिने सगळं आमच्या नावावरती आहे. मग ह्या दागिन्यांवरती सुद्धा तुमचा काही अधिकार नाही आहे, कळते का तुम्हाला? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, कसला अधिकार, कसला कायदा? अगं कायद्याच्या गोष्टी जर एवढा करत असतील ना, तर जा आणि माझ्या विरोधामध्ये बाहेर जाऊन कंप्लेंट कर. कोर्टामध्ये उभा राहतो आणि तुझ्या विरोधामध्ये जिंकून दाखवतो. घरातली सगळी संपत्ती, कंपनी तुझ्या नावावरती करून घेतलीस म्हणून काही कायदा तुझ्या बाजूने झाला का? तेव्हा इथे जानकी आता त्या दोघांकडे बघत असते, काय बोलावं तिला काही कळत नसतं. ऐश्वर्या जाते आणि ऋषिकेशच्या हातातून दागिने खेचून घेत असते. तेव्हा ऋषिकेशसुद्धा तिला चांगलाच धक्का देतो आणि बाजूला करतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, सारंग बघितलं ना तुम्ही? अहो माझ्या हाताला लागलं. तेव्हा इथे सारंग म्हणतो, दादा अरे काय करतोयस तू? अरे चुकलं तिथे जानकी वहिनी आणि तू बिचाऱ्या ऐश्वर्याला बोलतोयस. अरे जानकी वहिनीमुळे आईने ऐश्वर्याच्या कानाखाली मारली, किती काय सोसावं लागलं ऐश्वर्याला, माहिती तरी आहे का तुला? तेव्हा ऋषिकेश म्हणतोय, सारंग गप्प बस तू रे, काय कळतं रे तुला? काय तू कंपनी सांभाळणार? एक दिवस मी गेलो नाही तर कंपनीमध्ये नको त्या माणसाचं ॲड केलंस, किती तमाशा केलास तू, कितीतरी करोडांचं तू नुकसान केलंस. आणि इथे काय म्हणतोयस तू? तर आता तुझी बायको बरोबर, बायकोचा बैल कुठला? अरे काय तू कंपनी सांभाळणार आहेस? मी इथे होतो म्हणून सगळं व्यवस्थित सुरळीत चालू होतं. तेव्हा इथे सारंग म्हणत असतो, अरे दादा गप्प बस तू, तुला कळत नाही आहे का की जानकी वहिनी किती चुकली आहे ते? तेव्हा ऋषिकेश म्हणतोय, सारंग मला दादा बिदा बोलायचं नाही, हिम्मत करायची नाही, आत्ताच सांगतोय तुला. तेव्हा इथे आता जानकी म्हणत असते की ऋषिकेश थांबा, आणि त्याच्या हातातून दागिने घेते आणि ऐश्वर्याला देते आणि सगळेच दागिने देते. तिने घातलेले गळ्यातलं, कानातलं, बांगड्या सगळं काही देते आणि ऐश्वर्याला फक्त एक एक रिक्वेस्ट करते. ती म्हणत असते की ऐश्वर्या प्लीज हे सगळं घे, तुला हवं ते सगळं घे, फक्त माझी माणसं, माझे हे घर, माझी नाती तोडू नकोस. तू फक्त एकदा आईना सांग, त्यांच्या मनातला गैरसमज दूर कर की मी काय नाही केलं आहे. तेव्हा इथे सारंग म्हणतो, अगं बास कर
वहिनी भास्कर, अगं आमच्या नानांना तू ढकललंस, आमच्या नानांना ढकललंस तर ढकललंस आणि आता उलट तू ऐश्वर्यावरती सगळं आळ आणतेस. तुला एवढं सगळं करताना अजिबात काहीच नाही वाटलं का गं? जरा पण लाज नाही वाटली? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, सारंग गप्प बस, एक शब्दसुद्धा तोंडातून काढायचा नाही. तेव्हा सारंग म्हणतो, अरे दादा तुला कळत नाही का? तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, मला दादा बिदा बोलायचं नाही, तर नाहीतर मुस्काट तुझं फोडून टाकेन. तेव्हा सारंग म्हणतो, वा दादा वा, अरे तू पण असं काय बोलायला लागलास? तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, अरे काय दादा दादा करतोयस आता? बायकोचा बैल कुठला? अरे तिच्या सांगण्यावरून कंपनीचं नुकसान करायला निघालास. ती जर म्हणाली ना, तर हे घरासाठी जो भांडतोयस ना, हे घरसुद्धा एका शब्दावर तिच्या विकून टाकशील. कळतंय का तुला? कसला अनुभव आहे तुला? काय बोलता येतं? तेव्हा इथे आता चांगलीच इथे खरडपट्टी काढायला सुरुवात केलेली असते ऋषिकेशने. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हो तोंड सांभाळून बोला, नवरा आहे माझा, बायकोचा बैल काय बोलताय? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, तोंड सांभाळून बोल. अगं तुला शिस्त आहे का बोलायची? कुणासमोर काय बोलायचं ते? आता या घरामध्ये आलीस आणि आमचं घर उद्ध्वस्त करून टाकलंस. तेव्हा इथे आता ऋषिकेश म्हणत असतो, सारंग अरे ही तुझी बायको नाही, नागिन आहे नागिन. ती इथे आली आणि सगळ्यांना डंक मारून सगळं विषारी करून टाकलं हिने. घराचं वाटोळं केलं, उद्ध्वस्त केलं हे सगळं, आणि तरीसुद्धा तुला तुझ्या बायकोचं ऐकायचं आहे. तेव्हा इथे आता ऋषिकेश खूप चिडलेला असतो, सारंगच्या सुद्धा अंगावरती धावून जातो. तेव्हा इथे जानकी म्हणत असते की तुम्ही दोघं जण बाहेर जा, मी म्हणते ना शांत व सगळेजण बाहेर जा. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते की लवकरात लवकर बॅगा भरायच्या आणि इथून लगेचच्या लगेच बाहेर पडायचं, 1 मिनिटसुद्धा इथे थांबायचं नाही. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, तू सांगायची गरज नाही आहे आम्हाला, आम्हाला जायचं आहे की राहायचं आहे हे आमचं आम्ही ठरवू, तुम्ही दोघं जण आधी इथून बाहेर पडा. तेव्हा सारंग म्हणतो की काय दादा, अरे लगेच तू जर रंग दाखवायला लागलास का? तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, रंग? अरे तुम्हाला आम्ही इथून गेल्यानंतर कळेल की खरा रंग कुठला आणि खोटा रंग कुठला ते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, एक शब्दसुद्धा तोंडातून काढायचा नाही आणि ते बोलण्यात वेळ वाया घालवायचा नाही. लवकरात लवकर बॅगा भरा आणि तू रस्ता पकडा, लगेच आमचं घर खाली करायचं, कळलं तुम्हाला? तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, आताच्या आता इथून निघून जा, जानकी यांना जायला सांग, नाहीतर बघ माझा अजून संताप होईल. तेव्हा इथे आता जानकी त्यांना हात जोडते आणि म्हणते, तुम्ही इथून निघून जा. तर इथे ऋषिकेश म्हणत असतो, जानकी बघितलंस? अगं बघितलंस काय म्हणाला हा? आमचे नाना, आमच्या नानांना तू धक्का दिलास असं म्हणाला हा, म्हणजे नाना आता त्यांचे झालेत का? तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, जानकी अजूनही तुला इथे राहायचं आहे, या माणसांच्यात अजूनही तुला राहायचं आहे, तुला संसार करायचा आहे. हे बघ, जर तू इथे राहिलीस ना तर माझा अजून संताप वाढेल, मला अजून त्रास होईल. तुला जर हे हवं असेल तर मग तू इथे राहा, नाही तर आत्ताच्या आत्ता आपण इथून निघूया. तेव्हा इथे आता नाना खूपच जास्त टेन्शनमध्ये असतात, कारण त्यांनी चुकीचा निर्णय घेतलेला असतो इथे सगळ्यांना घाबरून. कारण त्या ऐश्वर्याने धमकीच तशी दिलेली असते, जर उद्या माझ्याकडे बोट दाखवलं तर मात्र ओवी जिवंत राहणार नाही, आणि त्याचबरोबर ऋषिकेश आणि जानकीसुद्धा. मग इथे नानांना आता भीती वाटते, जर माझा एक निर्णय चुकीचा गेला तर इथे माझी 3-3 मुलं मला सोडून जातील असं त्यांना वाटलं होतं. आणि म्हणूनच त्यांनी इथे जानकीकडे बोट दाखवलं, जेणेकरून ते लोक जिवंत तर राहतील, सेफ तरी राहतील, जरीसुद्धा घरातून गेले तरीसुद्धा. तेव्हा सुमित्रा म्हणत असते, अहो बघितलंत ना, अहो आपली जानकीने हे सगळं केलं. जेव्हापासून या घरामध्ये आली तेव्हापासून मुलीसारखं प्रेम दिलं तिला, सगळे हक्क अधिकार सगळं काही दिलं, आणि तिने काय केलं बघितलंत ना तुम्ही? अहो तुम्हाला ढकललं, तुम्हाला. आणि तिच्या सांगण्यावरून त्या बिचाऱ्या ऐश्वर्यावरती मी नको ते आरोप केले हो, तिच्यावरती हात उगारला, आणि हे सगळं जानकीमुळे झाले. तेव्हा इथे नाना आपल्या मनामध्ये म्हणत असतात की नाही गं सुमित्रा, नाही, हे सगळं त्या ऐश्वर्यानेच केलं आहे. मी माझ्या जानकीकडे मुद्दामून बोट दाखवले. आता मला काही बोलता येत नाही, पण एकदा मला बरं होऊ दे आणि मला बोलता येऊ दे, की मग मी ह्या ऐश्वर्याचं सत्य सगळ्यांना सांगेन, आणि मग तिला या घरातून कशी बाहेर काढतो ना ते बघच तू. तेवढ्यातच तिथे आजी येतात, कारण नानांना त्रास होत असतो. सुमित्रा म्हणते, अहो काय झालं, तुम्ही त्रास नका करून घेऊ. आजी म्हणतात, काय गं सुमित्रा काय झालं? तेव्हा सुमित्रा म्हणते, आई अगं बघ ना, हे जे काही घडते ना त्याच्यामुळे यांना खूप त्रास झाला. तेव्हा इथे आता आजी म्हणत असतात की त्रास तर होणारच ना. कसं आहे ना नानासाहेब, अहो ही तुम्ही सांभाळलेली माणसं आहेत ना विषारी, ज्यांनी आता या संपूर्ण घराला डंक मारलेला आहे. आणि कधी कधी आपण जसं पेरतो ना तसं उगवत नाही हो, खूप जास्त नुकसान होतं, आणि मग त्याच्यातून जे काळं पीक येतं ना ते सुद्धा आपल्याला आपलंच आता म्हणावं लागतं आणि आपल्यामध्ये ठेवावं लागतं. पण बरं झालं सुमित्रा, योग्य वेळेवरती तुझे डोळे उघडले आणि तू त्या दोघांना घरातून जायला सांगितलंस. ते आता ते दोघं जण जात असताना त्यांना अडवायचं नाही, फक्त एवढंच करायचं. तर इथे जानकी म्हणत असते की देवा, अनर्थ घडला रे,
हे काय घडलं या घरामध्ये? खूपच चुकीचं घडलं. आईंचा माझ्यावरती विश्वास नाही. तेव्हा काहीतरी करा, पण आईंना समजवा. त्यांचा गैरसमज दूर करा. त्यांना खरं काय ते कळू द्या. मी तुम्हाला विनंती करते. तेव्हा इथे आता ऐश्वर्या येते आणि म्हणते, तुला काय वाटलं या कलियुगामध्ये मी आहे हे सगळं मी होऊन देईन का? आईंच्या मनामध्ये जेवढं विष पेरायचं होतं, जेवढा गैरसमज निर्माण करायचा होता, मी केलं आहे. आणि आता तुझा हा देव आणि आई दोघेही काही करू शकत नाही. तुला या घरामध्ये राहायचं आहे ना, मग तू एक काम कर ना, माझ्याशी बोल, माझ्या पाया पड. तेव्हा मी तुझं बोलणं ऐकेन आणि मग तुला या घरामध्ये ठेवायचं की नाही हा विचार करेन. कदाचित मी आईनं समजवेन सुद्धा. तेव्हा तू माझी माफी माग, मग मी काय करायचं आहे ते करेन. तेव्हा इथे जानकी आता तिच्यासमोर हात जोडते, कारण ऐश्वर्याने सांगितलेलं असतं माझ्यासमोर हात जोडायचे, माझ्या पाया पडायचं. तेव्हा इथे जानकी म्हणते की ऐश्वर्या, मी तुझ्यासमोर हात जोडते, प्लीज तू आईना सांग की मी काही नाही केले, गैरसमज दूर कर. तेव्हा ऐश्वर्या म्हणते काय? नाही नाही, मला आवाज नाही आला, आणि आवाज जरी आला असेल ना तरीसुद्धा ते इमोशन्स कमी पडत आहेत. तू काहीतरी नीट कर, म्हणजे मी काहीतरी विचार करेन. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, मी जर तुझ्या पाया पडले तर तू आईना सांगशील ना मला या घरामध्ये ठेवायला? मला माझं घर सोडून कुठे नाही जायचं आहे. तेव्हा इथे जानकी आता ऐश्वर्याच्या पाया पडते. तेव्हा ऐश्वर्याला आठवतं ज्या वेळेला जानकी आणि ऐश्वर्याने एकमेकींना चॅलेंज दिलेलं असतं की एका महिन्यामध्ये घरातून बाहेर काढायचं. तेव्हा दोघीजणी एकमेकींना म्हणत असतात की एका महिन्यामध्ये मी तुला बाहेर काढेन. तर ऐश्वर्या म्हणते एका महिन्यात मी तुला या घरामधून धक्के मारून बाहेर काढेन. आणि आता ती वेळ आलेली असते. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, चल आता माझ्या पायावरती डोकं ठेव आणि नाकसुद्धा घास, कळलं ना तुला? तेव्हा मी विचार करेन की आईंना सांगायचं की नाही. तेव्हा इथे आता जानकी तेच सुद्धा स्वीकारते, कारण जानकीला फक्त त्या घरामध्ये राहायचं असतं. तेव्हा जानकी आता ऐश्वर्याच्या पाया पडते आणि तिच्या पायांवरती आपलं नाकसुद्धा घासते. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, बघितलंस ना, जिंकले की नाही मी तुला म्हणाले होते ना एका महिन्यात मी तुला धक्के मारून बाहेर काढेन म्हणून. मग आता मी तुला बाहेर काढणार आहे, पण आता मी जसं बोलले तसं मी करणार नाही. मी आईंना काहीसुद्धा सांगणार नाही आहे. तुला हे घर सोडून जावंच लागेल. मी नाही अडवणार आहे तुला. तेव्हा जानकी म्हणते, ऐश्वर्या, पण तू म्हणाली होतीस ना मी जर तुझ्या पायावरती नाक घासलं तर तू आईंना बोलशील म्हणून की मला या घरामध्ये राहू दे. हे बघ ऐश्वर्या, मी तुझी माफी मागितली, तुझ्या पाया पडले, पायावरती नाक घासलं, फक्त आणि फक्त माझ्या कुटुंबात राहण्यासाठी. कारण हे माझं कुटुंब माझी ओळख आहे, माझं श्वास आहे आणि माझं सर्वस्व आहे. आणि त्या कुटुंबातून तू मला दूर करतेस, खूप चुकीचं आहे. तुझ्यामध्ये खूप अहंकार आहे ना. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, मी तुझा हा माज उतरवला, कळलं ना, खूप माज होता तुला. तेव्हा इथे जानकी म्हणते, तुझ्यामध्ये खूप अहंकार आहे ऐश्वर्या, आणि अहंकार आहे ना माणसाला जाळून टाकतो. माणसाला हा अहंकार मानाने जगू देत नाही. अवस्था तुझीसुद्धा अगदी तीच होणार आहे. देवासमोर सगळे भस्म होतात गं. मग तुझा अहंकार काय टिकणार आहे? तुझी अवस्था काय होते ना ते बघच तू. मी देवासमोर तुला सांगते ऐश्वर्या, तुझी अवस्था खूपच वाईट होणार आहे. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, जा चल जा, आता या घरातून निघायचं, चालतं व्हायचं. आणि बघ मी आता काय करते ते. या सगळ्या माणसांच्या मनावरती मी अधिकार गाजवेन, सगळ्यांना माझ्या तालावरती नाचवेन, आणि जो माझं नाही ऐकणार ना त्याला डिरेक्टली वरती पाठवेन, कळलं ना तुला? तेव्हा जानकीला राग येतो आणि ती ऐश्वर्याच्या कानाखाली देते. तेवढ्यातच तिथे सुमित्रा येते आणि म्हणते, जानकी काय केलंस तू? हे माझ्या सुनेच्या कानाखाली मारलंस तू? एवढी हिंमत झाली तुझी? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, आई बघा ना, मी यांना प्रेमाने सांगत होते तरी यांना राग आला आणि त्यांनी लगेच माझ्या कानाखाली मारली हो. आता यांना या घरामध्ये तुम्ही ठेवू नका, घरातून बाहेर काढा, तुम्ही बाहेर काढा. सुमित्रा म्हणते, चल जानकी चल, आत्ताच्या आता या घरातून चालते हो, चल. आणि इथे सुमित्रा आता जानकीला ओढत घेऊन येते. जानकी म्हणते, आई प्लीज माझं एकदा ऐका ना. तरीसुद्धा इथे सुमित्रा काही ऐकत नाही, जानकीला ढकलून देते. तेव्हा इथे ऋषिकेश आलेला असतो आणि ऋषिकेश इथे आता जानकीला पकडतो. तेव्हा सुमित्रा म्हणते, आत्ताच्या आता तुझ्या बायकोला घेऊन इथून चालता हो. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, आई हे काय बोलतेस तू? तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, मला आई बोलायचं नाही. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, सुमित्रा इथे जानकीला म्हणत असते, तू या घरामध्ये राहू शकत नाही, तो अधिकारच तुला आता नाही आहे. आताच्या आता या घरातून निघून जायचं, कळलं तुला? तू या घरामध्ये राहण्याच्या लायकीची नाही आहेस. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, आई. तेव्हा सुमित्रा म्हणते, एक मिनिट, मला आई म्हणायचं नाही, ही आई मेली तुमच्यासाठी. तेव्हा ऋषिकेशला खूपच जास्त वाईट वाटतं आणि तो म्हणतो की हा मुलगासुद्धा मेला तुमच्यासाठी, कळलं तुला?
आणि आता इथे त्याने निर्णय घेतलेला असतो घर सोडण्याचा आणि तो खूपच योग्य निर्णय असतो. कारण त्यावेळेला घरातलं वातावरण ऐश्वर्याने खूपच जास्त दूषित केलेलं असतं आणि त्यामुळे हा निर्णय घेणं त्यावेळेला खूप जास्त योग्य असतं. तेव्हा इथे आता ऋषिकेश ओवीला उचलून घेतो, जानकीचा हात पकडतो आणि लगेचच आता रस्ता पकडतो. तेव्हा इथे आता दोघांनीही घराचा उंबरठा हा ओलांडलेला असतो. घर सोडून ते तिघेही आता जायला निघालेले असतात. ओवीला तर इथे ऋषिकेशने उचलूनच घेतलेलं असतं. तर इथे ऐश्वर्याने आता तिघांनाही घराबाहेर काढलेलं असतं. पण आता तिचा सर्वनाश हा अटळ झालेला असतो.